आज रमजान ईदच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये जाऊन नमाज पठण केलाय। रमजानचा पवित्र महिना पूर्ण झाल्यानंतर आज रमजान ईद साजरी केली जाते। या निमित्तानं आज सकाळी पहाटेपासूनच मुंबईमध्ये असलेल्या मशिदीत मुस्लिम बांधव नमाज पठण करताना पाहायला मिळत आहेत। तर मुंबईच्या पायधुनी परिसरात असलेल्या मिनारा मशीदमध्ये मुस्लिम बांधवांनी त्यांची गर्दी पाहायला मिळते। सोबतच मुंबई पोलीस देखील खबरदारी म्हणून मोठा बंदोबस्त लावून आहेत। यावर आढावा घेत मुस्लिम बांधवांसोबत संवाद साधलाय। तर याच ठिकाणाहून मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, रमजान ईदचा उत्साह आता पाहायला मिळतोय। निश्चितच खरं तर आपण पाहतोय की संपूर्ण महिनाभर मात्र हा पवित्र महिना असतो मुस्लिम बांधवांसाठी आणि या महिन्याभरामध्ये रोजा ठेवला जातो आणि आज अखेर आपण पाहतोय की रमजानचा महिना हा पूर्ण झालेला आहे आणि आज ईद आहे। त्या निमित्तानं राज्यासह देशभरामध्ये आपण पाहतोय की ईदीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। काही मुस्लिम बांधव आहेत माझ्यासोबत। सध्या तुम्ही हा संपूर्ण दिवस कसा साजरा करतात आणि आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे, किती आनंदाचा आहे? आता काय रमजान झाली आहे, 29 रोजे झाले आहे। ओके, 30 रोजे नाही झाले, परंतु चांद दिसला ना तर आम्ही ते सोडतात रोजा। आता 29 रोजे झाले आहे, त्याबद्दल आम्ही ईद मनातोय। आणि ईदमध्ये काय आहे ते हे असा त्योहार आहे ते जे तुम्ही 29 डेजमध्ये केलं आहे, रोजा ठेवला आहे, जे काही तुम्ही केलं आहे ते त्याचा अजर आज तुम्हाला देणार आहे। तर आम्ही हे जश्न मनात आहे, शिरखुर्मा देत आहे पोलीसवाल्यांना, BMC वाल्यांना, सगळ्यांना आम्ही स्वतः आमच्या एकत्र घेऊन आम्ही हे सेलिब्रेट करताय। आणि हे त्योहारमध्ये काय तुम्हाला काही वेगळं काम नाही करायचं, फक्त गले मिलायचं आहे आणि शुभेच्छा एक दुसऱ्याला खूप छान छान बोलायचं आहे। आणि हे जे दिन आहे, हे ईदचं दिन इतकं महत्त्व आहे की आज दिवसात तुम्ही कोणातरी पण तुमच्याकडे विषयात काय पण आहे तुम्ही माफ करून टाका, तुम्ही सोडून टाका। आणि हे दिन आहे ना, हे दिन पीसफुल दिन है। दिस इज अ पीसफुल डे। इस दिन पर हमें पुलिस वालों ने फ्लावर्स दिए, हमें BMC ने सपोर्ट करिए, पूरा साफ भी करके दिए। तो आज का दिन जो है वो बहुत अच्छा दिन है और ऐसा दिन हमेशा आने चाहिए। निश्चितच काही आणखीन मुस्लिम बांधव आहेत, काय सांगशील? खरं तर आजचा महत्त्वाचा दिवस आहे। मस्जिदीमध्ये जाऊन सगळेच मुस्लिम बांधव जे आहेत त्यांनी नमाजाचं पठण केलेलं आहे। दिवसभरामध्ये अशा किती नमाज पठण केल्या जातील, काय सांगशील? खरं तर लहान मुलांसाठी ईदी दिली जाते, त्यांच्यासाठी खास दिवस असतो, काय? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। माझं नाव मोहम्मद माज इम्रान कलदाने आहे। मी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली सिटीमध्ये राहतो, आता मुंबईला आहे। मीही बोलणार आहे की आता आमचं रमजान महिना जे सुरू होते, शबे मेराजशी सुरू होते। शबे मेराज, शबे बरात हे आमच्यासाठी 2 दिवस मोठे असते। मग त्याच्या बादची सुरुवात करू। ही रमजान म्हणजे जे आहे ना आमच्यासाठी रबच्यासाठी इबादत करतो। या महिन्यात आम्ही पुरी इबादत करतो, पुरी तरावी पडतो। आणि त्याच्या बाद ईद जी आहे जी आमच्यासाठी आहे ना खुशियावाली दिवस आहे। आम्ही या 3 दिवसात खुशिया मनवतो, सगळ्याला सेवई पाचतो, सगळ्याला गले बिले मिळतो, रिश्तेदारला आता रिश्तेदार इफ्तार पार्टी वगैरे करतो। जसं रमजानच्या यातला इफ्तार पार्टी असते, तर या दिवसात आम्ही इफ्तार पार्टी वगैरे करतो, गले बिले मिळतो आणि खुशिया मनवतो। आणि आमच्या तरफशी आणि लोकसभासाठी मोप ईद मुबारक। ही आमच्या ईद आणि रमजान बहुत पवित्र महिना आहे, महाशुभ महिना आहे। बस ही तर आपण पाहतोय की संपूर्ण पवित्र महिना हा रोजा ठेवला जातो आणि तो रोजा जो आहे तो आजच्या दिवसाला हे 29 दिवस जे रोजाचे असतात ते पूर्ण होतात आणि त्यानंतर ही ईद जी आहे ती साजरी केली जाते। त्यामुळे सगळेच मुस्लिम बांधव जे आहेत ते एकमेकांना गळा भेट देतात, शुभेच्छा देतात। मात्र लहान मुलांना ईदी देखील दिली जाते। खरं तर आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांचं कौतुक करायचं आहे। मुंबई पोलिसांनी देखील फुलं देऊन या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि कडेकोट बंदोबस्त जो आहे तो मुंबई पोलिसांचा पाहायला मिळतोय। कुठेही अनुचित प्रकार घडू नये किंवा मग कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी देखील पोलिसांचा तसाच तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूणच सध्या या पायधुनी परिसरामध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी जी आहे मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।